नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात अकोल्यातल्या एका धक्कादायक बातमीनं. अकोल्यात एका 8 महिन्याच्या चिमुकलीला HIVची लागण झाली. धक्कादायक बाब म्हणजे या चिमुकलीच्या रक्तातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या. तिला लावण्यात आलेल्या रक्तातून HIVचं संक्रमण झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. हा धक्कादायक प्रकार 8 महिन्यानंतर तपासणी केल्यावर उघडकीस आला. या प्रकरणी आता चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्यमंत्र्यांसह विविध ठिकाणी तक्रारी केल्यात. अकोल्यातल्या मूर्तिजापूर इथल्या खासगी रुग्णालयातली ही घटना आहे. अकोला इथल्या PB ठाकरे रक्तपेढीतून आणलेल्या रक्तामुळे चिमुकलीला HIVचा संसर्ग झाल्याचा आईवडिलांचा आरोप आहे. या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्यमंत्र्यांसह पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. या संदर्भात आरोग्य विभागाकडून एक समिती गठीत करण्यात आली आहे. डॉक्टर साहब ने बोले जैसा उसको प्लेटलेट की ज़रूरत है, प्लेटलेट देना पड़ेगा। तो हमने डॉक्टर साहब ने एड्रेस दिए ठाकरे लैब वाले का, बोले वहाँ से प्लेटलेट आप ला लो जाके, हम यहाँ पर चढ़ा देंगे बोले दवाखाने में। तो हमने ठाकरे लैब वाले के पास से प्लेटलेट लाए और वो बच्ची को चढ़ा भी दिए। लेकिन जब से उसको प्लेटलेट चढ़ाए वो बच्ची की तबीयत ज़्यादा सीरियस होने लगी। तकरीबन 8 महीने में 8 मरतबा उसको एडमिट की ज़रूरत पड़ गई। तो डॉक्टरों को ये कहना था जैसा इतना ट्रीटमेंट करने के बाद में बच्ची के अंदर बीमारी के अंदर सुधार क्यों नहीं आ रहा। तो उनको जैसा शंका थी कि इसको HIV हो सकता, वो शंका पर उन्होंने HIV टेस्ट करने के लिए बोले। तो उसका HIV टेस्ट सरकारी हॉस्पिटल मूर्तिजापुर में किए तो वो HIV पॉजिटिव बता रही। लेकिन वो जो पॉजिटिव बताई तो फिर उसके मम्मी का जो शक है उसके पापा के ऊपर जाने लगा और पापा का शक जो है तो मम्मी के ऊपर जाने लगा। तो उसके कारण वो दोनों में बहुत एक दूसरे के लिए नफरत पैदा हो गई। तो उन्होंने मुलगी 8 महिने आधी उपचारासाठी भरती होती। भरती दरम्यान त्या मुलीचे प्लेटलेट कमी झाले होते। ते कमी झाल्यामुळे अकोल्यातील एका ब्लड बँकेतून तिला प्लाझ्मा लावण्यात आला। कालांतराने ती मुलगी 8 महिनेपर्यंत आजारी राहिली। आजारी झाल्यानंतर आपल्या उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे गेले असता त्या मुलीचे रक्त तपासणीमध्ये ती पॉझिटिव्ह आली। HIV संक्रमित आल्यानंतर तिच्या आईवडिलांना सॅम्पल काढण्यात आले पण ते निगेटिव्ह आले। या संपूर्ण चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर निश्चितच जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। याच्यात काय झालं की हे जे रक्त पुरवठा केला गेला त्या रुग्णास दिलं गेलं, हा रक्तपुरवठा आमच्याकडनं निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच दिलं गेलं आहे। पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या प्रत्येक रक्ताचं युनिट आम्ही डिस्कार्ड करतो आम्ही। तेव्हा विंडो पिरियड म्हणजे 3 ते 4 महिन्यापर्यंतचा विंडो पिरियड असतो। या विंडो पिरियडमध्ये रक्ताची तपासणी केली तर त्याचा अहवाल एलायझा अहवाल निगेटिव्ह येतो। समजा एखाद्याला HIV इन्फेक्शन झालं आहे तर ते 3 महिन्यापर्यंत त्यांनी रक्तदान जर केलं तर त्याचा अहवाल किंवा त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल। तो अहवाल निगेटिव्ह येतो आणि आपल्याला वाटतं की बाबा याला काही नाही आहे इन्फेक्शन। दरम्यान दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। यात रुग्णालय आणि रक्तपेढी यांच्यापैकी नेमकं कोण दोषी याची चौकशी करून कारवाई करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। म्हणजे जर ब्लड बँकेने डोनरकडून ब्लड घेताना तो चेक न करता तो HIV वाला डोनर असताना सुद्धा त्यांनी ब्लड स्वीकारलं आणि त्याचबरोबर ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ते ब्लड त्या लहान बाळाला दिलं त्यावेळी सुद्धा त्यांनी सॅम्पल टेस्टिंग करायला पाहिजे होती। तर 2 ठिकाणी जो काही लॅप्सेस झालेला आहे प्रोसिजरमध्ये निश्चित प्रकारे त्या बाबतीतली चौकशीच्या रिपोर्टच्या आणखी कारवाई केली जाईल। स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल म्हणजे ही एक महत्त्वाची संस्था आहे जिचा प्रत्येक ब्लड बँकेवर नियंत्रण असतं आणि जर त्यांनी कुठलीही चुकीचं नियमबाह्य काम केलं तर ते लायसन कॅन्सल करण्याचा अधिकार ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिलला असतो आणि त्यामुळे
त्यांचं ब्लड बँकेचा जो व्यवहार किंवा व्यवसाय जो ते करू शकतात ते करता येणार नाही। त्यामुळे नियंत्रण निश्चित प्रकारे SBTCचं असतंच। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी कुंदन जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत अकोल्याहून आहेत। कुंदन, चौकशीतून नेमकं काय समोर आलेलं आहे? चूक कोणाची ज्यामुळे या मुलीला आज HIV बाधित व्हावं लागलंय? अजून चौकशी जिल्हा शल्य चिकित्सांची जी समिती आहे ती चौकशी आता करते। आज सकाळपासून जी चौकशी सुरू केली त्यांनी। मात्र या इतक्या कमी वयात या मुलीला ही होणं ही अत्यंत घटना आहे। आयुष्य या मुलीचं आता या HIV पॉझिटिव्ह झाल्यामुळं झालेलं आहे। समाजात जो याचा निगेटिव्ह परिणाम होईल तो खूप मोठा प्रमाणात या मुलीला सहन करावा लागेल। चौकशी समिती चौकशी करते आणि सोबतच ब्लड बँक असेल किंवा संबंधित डॉक्टर असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केल्या जाईल। मात्र या मुलीचं आयुष्य हे या अंधकारमय गेलंय हे यात सिद्ध झालंय। म्हणून हे अक्षम्य जी चूक आहे ही अशा चुका होऊ नये याच्यावर निर्बंध लावणं महत्वाचं आहे। कारण की अशा चुकांमुळे अनेक बालकांचे किंवा अनेक लोकांचे आयुष्य बर्बाद होऊ शकतात। खरंय, याकडे महत्वाचं सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे अशी सध्या चर्चा सुरू आहे। विलास, धन्यवाद कुंदन, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आता आपल्यासोबत आरोग्य उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण सुद्धा जोडले गेलेले आहेत। राजकुमारजी, हा सगळा प्रकार अत्यंत धक्कादायक असा आहे। एका चिमुकलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। चूक कुणाची हे चौकशीतून समोर येईल, पण आज या कुटुंबाला आधार देण्यासाठी म्हणून किंवा त्या मुलीच्या उपचारासाठी म्हणून प्रशासनाच्या वतीनं काय प्रयत्न केले जात आहेत? आज आमची टीम गेलेली आहे चौकशीसाठी। बरं, त्याचा रिपोर्ट सायंकाळपर्यंत येईल आणि त्या रिपोर्टनुसार दोषीवर कारवाई करण्यात येईल। नाही, दोषींवर कारवाई होईल सर, पण दोषींना उद्या फासावर जरी लटकवलं समजा उद्या कायद्यानुसार, पण त्यांना लटकवून उद्या या मुलीचं जे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, हे कुटुंब आज मोठ्या संकटात सापडलेलं आहे, त्यांचं काय? त्यांना कोण मदत करणार आहे? त्यांची जबाबदारी कुणाची आहे? त्या मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण ट्रीटमेंट सुरू आहे त्यांची। पण तिला किती वर्ष अशी ट्रीटमेंट करावी लागेल जर ती HIV पॉझिटिव्ह झाली आता तर? हो, आता तिचं ट्रीटमेंट CD4 काउंट आणि ती काउन्सिलिंग सेंटरमध्ये सुरू आहे सगळं ट्रीटमेंट। बरं, धन्यवाद डॉक्टर राजकुमार जी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। रक्तदान शिबिर आयोजित करणारे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई आता आपल्या सोबत आहेत। परागजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। रक्तपेढीतून झालेला हा संसर्ग असल्याचा प्राथमिक संशय आहे, कारण आईवडिलांना जर HIV बाधा नाहीये तर मग मुलीला रक्तातूनच ती बाधा झालेली असू शकते। अशा वेळी हे रक्तदान करताना काळजी घेतली जात नाहीये, लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय? नाही, रक्तदान करताना तर सर काळजी घेतली जाते, पण माझं सरकारला एकच असं म्हणणं आहे की विंडो जो पिरियड असतो HIV पॉझिटिव्ह पेशंटचा जो विंडो पिरियड असतो त्याची तुम्ही कितीदा बी तपासणी केली तो निगेटिव्ह येणार, बरोबर आहे? हॅलो, हा, बोला बोला बोला। अशा वेळेस सरकारने विंडो पिरियड मध्ये सुद्धा तो HIV पेशंट कसा आपल्याला डिटेक्ट करता येईल, म्हणजे कसा काढता येईल आपल्याला, यासाठी काही तपासण्या ज्या आहेत ते उपलब्ध करून द्यायला पाहिजेत। बर, पण त्या तपासण्या केल्या जात आहेत? हॅलो, तशा तपासण्या केल्या जात आहेत आता आपल्याकडे ज्या आवश्यक असतात? नाही केल्या जात, नाही। विंडो पिरियड मध्ये HIV पेशंट हा डिटेक्ट होतो अशी कुठली तपासणी ब्लड बँककडे होत नाही। बर, मग आता केवळ HIVच नाही तर असे अनेक आजार असतील ज्या आजारांची खातरजमा करून घेणं गरजेचं आहे, नंतरच ते रक्तदान त्या व्यक्तीचं करून घेणं गरजेचं आहे। पण या सगळ्या ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण केल्या जातात की केवळ पैशासाठी म्हणून येणाऱ्या प्रत्येकाचं रक्त घेतलं जातंय? कुठे ही चूक राहतीये? नाही, पैशासाठी नाही म्हणता येईल आपल्याला, हे तर सामाजिक दायित्व आहे की आपण रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करतोय। फक्त एक फरक एवढाच आहे की आम्ही रक्त दिल्यानंतर म्हणजे आमच्यासोबत जे डोनर रक्तदान करतायत त्यांची योग्य तपासणी करूनच पुढील पेशंटला ते रक्त मिळालं पाहिजे। मग या रक्तपेढ्यांकडे ती तपासणी करण्याची सगळी व्यवस्था आहे आज? ती केली जाते? नाही सर, नाही। असं जर असतं तर ते विंडो पिरियड मधला तो पेशंट जो ज्यांनी रक्तदान केलं त्या पेशंटचं HIVचं ब्लड त्या मुलीला लागलंच नसतं जर अशी तपासणी झाली। विंडो पिरियड 6 महिन्यांचा आहे ना? विंडो पिरियड 3 महिन्याचा राहतो सर।
3 महिन्यांचा. हा बर, त्या कारण की विंडो आता जी मुलगी बाधित झालेली आहे ती आयुष्यभर कधी निगेटिव्ह होणार नाही. बर, पण आज हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित करत असता, तर काहीशी चिंता सुद्धा निर्माण होऊ शकते. विश्वास जो असतो ना डॉक्टरांकडून, समजा एखाद्या रक्तपेढीतून आपण रक्त आणतो तर खूप विश्वासानं आपण ते रक्त आणतो की ते चांगलंच असेल किंवा ते जीवदान देणार आहे. रक्तदान जीवनदान आपण म्हणतो. पण अशा घटना समोर आल्यानंतर काहीशा त्या विश्वासाला सुद्धा एक ठेच पोहोचते. हो सर, हो निश्चितच. कारण की आमच्या मनात पण एक भीती निर्माण होते की येणारा डोनर, कारण की डोनरला कुठला आजार आहे हे आम्हाला माहित नसते कॅम्प ओनरला, बरोबर आहे. आम्ही एक ब्लड म्हणजे रक्तदान शिबिर जे आयोजित करतो हे सामाजिक दायित्व म्हणून आम्ही आयोजित करत असतो. पण आमच्याकडे येणारा डोनर हा कुठला आजार आहे हे आम्हाला माहित नसते. ते रक्तातून तपासल्यानंतरच माहित पडणार सर. बर, पण मग तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित केल्यानंतर एखादी रक्तपेढी असेल ती घेऊन जात असेल तुमच्याकडचं जमा झालेलं ब्लड, पण त्या ब्लडवरती त्या वेगवेगळ्या तपासण्या करणं, त्या सगळ्या गोष्टी होत नाहीत? नाही, तपासण्या होतात सर. ज्यांचे जे आहेत, जे उपलब्ध आहेत तपासण्या ते होतात. पण जसं विंडो पिरियडची तपासणी जी आहे ती कुठल्याही ब्लड बँकमध्ये उपलब्ध नाही आहे. ते जर सरकारने उपलब्ध करून दिली तर कदाचित होऊ शकते की आमच्याकडे असलेला एखादा इफेक्टिव्ह रक्तदाता हा आम्हाला माहित पडणार की याला काही आजार आहे म्हणून. परागजी, आपण रक्तदान जीवनदान म्हणतो, पण आज एका मुलीला HIV पॉझिटिव्ह व्हावं लागलेलं आहे. तिच्यासाठी निश्चितपणे आज एक अंधकार घेऊन आलेला हे रक्तदान ठरलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, या मुलीला काय मदत व्हायला हवी? सर, मदत तर एवढीच आहे की तिचं आरोग्य चांगलं राहावं. कारण की ते निगेटिव्ह तर कधी होणार नाही. एकदा पॉझिटिव्ह झालेला पेशंट हा कधी निगेटिव्ह होत नाही, तो फक्त मेडिसिनवर राहतो. माझी सरकारला एवढीच विनंती आहे की अशा पुढील घटना अशी घडू नये किंवा कुणाचंही जीवन अंधकारमय होऊ नये, यासाठी हे जे महत्वाच्या तपासण्या आहेत हे तरी उपलब्ध सरकारने करून द्यावा. नक्कीच आशा करूया की सरकार त्याच्या संदर्भातली पावलं उचलेल. धन्यवाद परागजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आता आपल्यासोबत अकोल्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वंदना पाटोकार आहेत. वंदना मॅडम, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. जो काही प्रकार समोर आलेला आहे तो अत्यंत धक्कादायक असा आहे, खरं तर संतापजनक सुद्धा म्हणावं लागेल त्याला. कारण आज एका मुलीचं नाही तर कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, का झालं असावं हे सगळं? तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे? सर, हा प्रकार धक्कादायकच आहे आणि सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी आपण टीम नेमलेल्या आहेत. आज टीम सकाळपासूनच सदर प्रकरणाची चौकशी करत आहे. जे बाल रुग्णालय जिथे हे ब्लड दिलं गेलं आणि ज्या ब्लड बँकेमधून हे इश्यू झालं, आणि स्टेट आणि सेंट्रल लेवलवरून FDAच्या टीम सुद्धा आलेल्या आहेत. तर त्यांच्या मशीन्सची जी क्वालिटेटिव्ह तपासणी आहे ती सुद्धा सुरू आहे. तर आमची चौकशी संपल्यानंतर आपल्याला एक सखोल अहवाल त्या बाबतीत आम्ही देऊ शकू. नक्कीच. आता त्या मुलीची तब्येत कशी आहे मॅडम? मुलगी आता स्टेबल आहे. मधल्या काळात तिची तब्येत वारंवार बिघडत होती, म्हणून जुलै महिन्यात त्यांचं HIV टेस्टिंग केलं गेलं आणि ती पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला आवश्यक ती औषधोपचार सुरू केले. तर आता बाळ स्टेबल आहे. भविष्यामध्ये तिला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं जर ती आता ह्या वयापासून HIV पॉझिटिव्ह असेल तर? भविष्यात पण ती आता आपल्या कडून तिला व्यवस्थित उपचार जर चालू राहिले तर HIV पॉझिटिव्ह तर ती राहीलच, परंतु ते टाळता येतील व्यवस्थित ट्रीटमेंट चालू राहिली तर, आणि ती आपल्याला देता येईल शासकीय रुग्णालयातून. बरं, पण आपण या कुटुंबाला, कारण अत्यंत सर्वसाधारण कुटुंब, गरीब कुटुंब हे आहे, या कुटुंबाला सरकारच्या वतीनं काय मदत केली जाऊ शकते? सर, त्या बाबतीत वरिष्ठांकडून निर्णय घेतले जातील. ठीक आहे. सध्या तर आम्ही चौकशी करून नक्की कुठे काय प्रॉब्लेम झालेला आहे तो फाइंड आउट करत आहे. बरं, उद्या जर तुमच्या चौकशीतून लक्षात आलं की ब्लड बँकेनं कुठेतरी या संदर्भात दुर्लक्ष केलं किंवा त्यांच्या चूक आहे असं लक्षात आलं तर त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते? त्या बाबतीत कारवाईचे निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि वरिष्ठांकडे राहतील. त्या संदर्भात उद्या एक मीटिंग पण माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी अरेंज केलेली आहे. तर त्या बाबतीत सुद्धा निर्णय तिथे घेतला जाईल. बरं, आणि जर कोणी दोषी आढळलं तर निश्चितच त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.
याच्यात हॉस्पिटलचा काय रोल दिसतोय तुम्हाला? जे बालरोग हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलचा काय रोल दिसतोय तुम्हाला? तसं प्रथमदर्शनी जी चौकशी केली आहे त्याच्यामध्ये हे 4 दिवसाचं बाळ त्यांच्याकडे ऍडमिट झालं होतं आणि त्याचा प्लेटलेट काउंट कमी होत होता आणि बाळाला अंगावर सुद्धा जे रक्त प्लेटलेट कमी झाल्यामुळे जे अंगावर डाग पडतात ते पट्टे थोडंसं ब्लिडिंग PR अशा टाईपचे सिम्पटम्स होते. त्याच्यामुळे बाळाला प्लेटलेट ट्रान्सफ्युजन देणं आवश्यक होतं. तर त्यानुसार त्यांनी ते त्यांच्या रुटीन प्रोटोकॉलनुसार ब्लड बँकेतून प्लेटलेट मागवून दिले. तर प्रथम चौकशीच्या अहवालानुसार तर त्यांच्याकडून त्यांनी योग्य ती निर्णय घेतला, योग्य ती ट्रीटमेंट दिली असं वाटतंय. बर, बाळावर आता कुठे ट्रीटमेंट सुरू आहे मॅडम? बाळावर सध्या SDH मूर्तिजापूरमध्ये ते डिटेक्ट झालं आणि ट्रीटमेंट सुरू आहे, पण बाळ आता घरी आहे, ते घरी ट्रीटमेंट घेत आहे. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. आशा करूया की जेव्हा रिपोर्ट येईल, दोषी कोण आहे हे कळेल, तेव्हा त्या दोषींवर कठोर कारवाई होईल आणि भविष्यात महाराष्ट्रात असं एकही प्रकरण होणार नाही, कोणाचं आयुष्य अंधकारमय होणार नाही अशी आशा करूया आणि या कुटुंबाला आज न्याय मिळेल अशी सुद्धा आशा करूया. HIV जिल्हा समन्वयक दर्शन जनाईकर आता आपल्या सोबत आहेत. दर्शनजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. काय तुमची प्रतिक्रिया आहे या सगळ्या धक्कादायक प्रकारावर? बाळाचं जेव्हा हे आलं होतं तपासणी, आम्ही वेळेवरच वरती नारीला पाठवला होता रिपोर्ट, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट. कारण 18 महिन्याच्या खालच्या बाळांची तपासणी जे आहे त्यांना आपण DNA PCR करतो बाळाचं. एक अहवाल पाठवला होता आणि मग दुसरा कन्फर्मेटरी अजून अहवाल मागितला होता आणि त्याच्या अगोदरच आपण बाळ ट्रीटमेंटवर टाकलं होतं. आणि जशी ट्रीटमेंट स्टार्ट केली आहे तर बाळ बरंच स्टेबल होतं आणि आज म्हणजे त्याला बाकीच्या ज्या व्याधी होत्या ते बरेच आता म्हणजे बाळ वेट गेन पण करतंय आणि बरंच स्टेबल आहे. बर, आणि औषधोपचार त्याचे चांगले चालू आहे. सर, बाळाचं वय बघता म्हणजे अगदी 8 महिन्यांचं हे बाळ आहे. चौथ्या दिवशी ते बाळ हॉस्पिटलमध्ये आलेलं होतं, म्हणजे जन्मल्यापासूनच त्याला या सगळ्यातून अग्निदिव्यातून पुढे जावं लागतंय. बाळाला भविष्यात कुठल्या समस्या उद्भवू शकतात? आता HIV सह जगताना बरेचदा ट्रीटमेंटवर असलं बाळ तर म्हणजे आता बरंच आपण उपचार बरंच हे झाला, त्याच्यामुळे आपण औषधोपचार आता स्टार्ट केलाय. आणि असे आपल्या इकडे सूर्योदय बालगृह किंवा HIV पॉझिटिव्ह बाळ आहेत ते ऑलरेडी स्टेबल आहेत औषधोपचारावर. औषधोपचार बरेच आहेत, त्याच्यामुळे चांगलं म्हणजे नॉर्मल बाळ जसे आयुष्य जगतात तसे ते करतायत. पण त्यांना थोडंसं सांभाळावं लागतं. त्यांचे न्यूट्रिशनल सपोर्ट असू द्या आणि त्यांचे औषधोपचार असू द्यात, औषधांची वेळा असू द्या. आणि सर, हे सगळं करणं एखाद्या गरीब कुटुंबासाठी फार सोपी गोष्ट नसते. एकतर त्यांना हे अशा पद्धतीनं HIV पॉझिटिव्ह व्हावं लागलं आणि त्यानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थिती, त्यांचा खर्च किती असतो अशा प्रकारच्या रुग्णांचा, बाळाचा लहानपणापासून आता जर तो खर्च करायचा असेल HIV ट्रीटमेंटसाठी? हा जो औषधोपचार आहे त्यांच्या तपासण्या झाल्या बाळांच्या आणि आपल्याकडे औषधोपचार हा सगळं आपल्याकडे गव्हर्नमेंट सेटअपला तर सगळं म्हणजे आपण म्हणजे खर्च लागत नाही पेशंटला. बरं, अगदी थोडक्यात सर, आता काउन्सिलिंग सुद्धा गरजेचं आहे कारण या बाळाला अशा प्रकारे HIV पॉझिटिव्ह व्हावं लागले. समाजात अनेक प्रश्न असतात, सामाजिक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी काउन्सिलिंग कसं करणार आहात तुम्ही आता? तर पेशंटचे जे पेरेंट्स आहेत त्यांना आम्ही स्टेबल केलं बरंच. म्हणजे आता त्यांना म्हटलं जे आहे सत्य परिस्थिती ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागणार. जे झालंय ते झालंय, पण आपल्याला बाळाला जेवढं जास्त जपता येईल तेवढं आपल्याला जपायचं आणि औषधोपचार नियमित घ्यायचे. अगदी शेवटचा प्रश्न, आपण बघतो जगभरामध्ये एखादी छोटी जरी मेडिकलची चूक झाली तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये कम्पेन्सेशन द्यावं लागतं मोठमोठ्या कंपन्यांना. आज हे गरीब आहेत म्हणून त्यांना कोणी दाद देईल की नाही माहीत नाही, पण आज या ब्लड बँक आणि हॉस्पिटल या सगळ्यांची जबाबदारी आहे की या बाळाची जबाबदारी घेणं. त्यांना काय कम्पेन्सेशन मिळू शकतं? तो प्रश्न तर ऑलरेडी आता हा जो आहे हा विंडो पिरियड मधला होता पेशंट बहुतेक, तर त्याच्या ऑलरेडी आता चौकशी चालू आहे. म्हणजे ऑलरेडी टीम आले आहेत आणि ते चौकशी करतायत. तर त्याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की हा विंडो पिरियड मधला पेशंट होता की कसं, नेमकं टेक्निकल काही एरर राहिले आहेत का. त्याच्यानंतर वाटल्यास मग आपल्याला काही ना काही कोणत्या ना कोणत्या याच्यावर जाता येईल. नक्कीच बाळाला पण जपावं लागणार एवढी गोष्ट खरी. ठीक आहे, पण आज कुणाच्या तरी चुकीमुळे, नजर चुकी नसेल किंवा कशी असेल, पण एका बाळाचं आयुष्य मात्र अंधकारमय झालेलं आहे. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. वाशिममधली अकोल्यातली अत्यंत ही धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल, ज्या कुटुंबाला
आज HIV पॉझिटिव्ह आपलं बाळ म्हणून पुढचं आयुष्य काढावं लागणार आहे. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दुपारच्या बातम्या. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णसेवेसाठी अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्वावर भरती करण्यात आली. पण आता मात्र राज्यातल्या अनेक भागात या आरोग्य कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलंय. एकीकडे मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं सांगतायत. तिसऱ्या लाटेचा धोका असताना मग या आरोग्य कर्मचाऱ्यांना नेमकं का कमी करण्यात आलंय हे मात्र अनाकलनीय आहे. त्यामुळे खरंच तिसऱ्या लाटेचा धोका आहे का असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. जर तिसऱ्या लाटेचा धोका असेल तर मग आरोग्य सेवकांना का कमी केलं जातंय, जनतेच्या आरोग्याशी का खेळ खेळला जातोय असा सवाल निर्माण होतोय. कोरोनाच्या संकटात हजारो लोकांचे जीव वाचवणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर टाळ आंदोलन करण्यात आलं. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 31 तारखेला कार्यमुक्त केलं गेलं. त्यामुळे कंत्राटी डॉक्टर, नर्स, परिचारिका, वॉर्ड बॉय यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्या या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. या संदर्भात कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. कोरोना कालावधीमध्ये बीड मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे ब्रदर्स असतील, डॉक्टर असतील, नर्स असतील यांनी काम केलेलं आहे आणि जवळपास बीड जिल्ह्यातले 627 कंत्राटी जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना काढून टाकले. त्याचबरोबर गेल्या 10 ते 11 वर्षापासून काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत अशा 30 परिचारिकांना काढून टाकले. माझ्यासोबत काही कंत्राटी कर्मचारी परिचारिका सुद्धा आहेत, डॉक्टर आहेत. काय सांगाल, राज्य सरकारसोबत तुम्ही कोविड काळामध्ये काम केलं, आता त्यांनी काढून टाकले, काय परिस्थिती आहे तुमची सध्या? परिस्थिती पाहायची झाली तर सध्याला कामावरून काढल्याच्या नंतरपासून भरपूर काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत. आता ह्यांनी कोणतीही प्रकारची पूर्वसूचना न देता काढलेलं आहे. ॲटलिस्ट आम्हाला सांगायला तर पाहिजे होतं की काहीतरी कारण आहे किंवा ह्या कारणामुळे आम्ही तुम्हाला काढत आहोत. आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही पहिले तर मागणी वगैरे होत्या, पण आमचं काय म्हणणं आहे की आता ठीक आहे, आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे कर्मचारी तर आहोत, पण तुम्ही 3 महिन्याचा कालावधी जो कॉन्ट्रॅक्टवाल्यांचा आमचा आहे, तुम्ही त्याच्या पहिलेच आम्हाला भरपूर लोकांना काढलेलं आहे. त्याच्यामुळं ज्यांना फॅमिलीज आहेत, ठीक आहे, ज्यांचे लग्न नाही झाले ते तर मग ॲडजस्ट ते त्यांचे वापस गावाला जातील. पण जे वेगळ्या गावावरून आलेले, ज्यांचे इथं लग्न वगैरे झालेले, ज्यांचे लेकरं आहेत, त्यांचं खायचा प्यायचा प्रॉब्लेम चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला ह्या गोष्टींचं फार जास्त दुःख आहे आणि ह्या गोष्टीचा रागसुद्धा आहे. काय सांगाल ताई, तुम्ही सुद्धा कोविडमध्ये काम केलं होतं ना, आता काय परिस्थिती सध्या? आम्ही एक दीड वर्ष झालं काम करतोय आणि यांनी अचानकपणे आम्हाला कार्यमुक्तीचे आदेश आले म्हणून लगेच लिस्टमध्ये नाव टाकले. आमचे एवढे लहान मुलं होते तेव्हापासून आम्ही घरी ठेवले ते 1.5-2 वर्षाचे आणि इथं आम्ही रुग्णाला कंटिन्यू सेवा देतो. आणि आज त्यांनी अचानक आम्हाला 31 तारखेला रिन्यू केले, डायरेक्ट कार्यमुक्तीचे आदेश दिलेत. एवढंच आमचं म्हणणं आहे की या येणाऱ्या काळात आमचे जे आता आरोग्य भरती काढली त्याच्यामध्ये कुठंच कोविड कर्मचाऱ्याचं असं नाव निशाण काहीच नाही आहे की या जागा राखीव आहेत किंवा इथं तुम्हाला जागा आहे म्हणून. आता जे येणाऱ्याच्या मध्ये तरी आम्हाला सामावून घ्या, आमचं एवढंच म्हणणं आहे. काहीतरी आम्हाला द्या ना तुम्ही. काय सांगतात अधिकारी वगैरे? अधिकारी काहीच बोलत नाहीत. वरून जे आदेश आले ते आम्ही पुढे चालू ठेवतो म्हणतात. वरूनच आदेश आहेत, केंद्र शासनाचे आदेश आहेत असे बोलून ते हे करतात. आम्हाला म्हणणं ऐकून घेत नाही. ताई, तू सुद्धा काम केलेलं होतं, काय परिस्थिती सध्या? आणि आता तिसरी कोविडची लाट म्हटलं जात आहे आणि सगळे कर्मचारी कमी केले. माझं म्हणणं असं आहे की आम्ही गेल्या 1 वर्षापासून कोविडमध्ये काम करतो. ज्यावेळेस आमची गरज असेल त्यावेळेस आम्हाला बोलून घेतात. ज्यावेळेस पेशंटची संख्या कमी होईल त्यावेळेस आम्हाला की त्यांनी मुक्त करून टाकतात. आणि ज्यावेळेस एखाद्या आपल्या फॅमिलीमध्ये मम्मी किंवा पप्पा किंवा मुलगा मुलगी जरी आजारी पडला तर स्वतःच्या फॅमिलीमधला स्वतः त्याला कधी हजर झालं नाही, कारण की तो पॉझिटिव्ह आहे, आपण पण पॉझिटिव्ह आहे. त्यावेळेस आम्ही त्या पेशंटला आम्ही साथ दिली, आम्ही सपोर्ट दिली. एक म्हणजे माझ्याच वॉर्डमध्ये एक पेशंट त्याचा पप्पा पॉझिटिव्ह आला म्हणून त्यावेळेस ते काय केले, पॉझिटिव्ह आले म्हणून गेटमध्ये माझ्या हातात पेपर दिला, म्हणलं सिस्टर मी वापस येतो. पेशंट गेटमध्ये सोडला आणि त्याने नंतर मी 4 दिवस ते कॉल केलं. त्या नातेवाईक पेशंट
पेशंट म्हणला की माझ्या घरच्यांना कॉल करा सिस्टर, मला बोलू द्या. शेवटी मी पॉझिटिव्ह पण ॲडमिट आहे, त्याने मला सोडून गेल्यानंतर आलं नाही. त्यावेळेस आम्ही साथ दिली आणि शेवटी आमची गरज असल्यावर आम्हाला घेतात आणि नंतर आम्हाला मागणी काय मागतात? मग आमची मागणी आम्हाला काय तर ह्याच्यातून आम्हाला सरकार म्हणतं, टोपे म्हणतात की काहीतरी कोविडवाल्यांना आरक्षण देणार होते. मग आता जागा भरती काढली, मग ह्यामध्ये आमचं आरक्षण आताही द्यायला पाहिजे ना. आरोग्य भरतीमध्ये तुम्हाला त्यामध्ये राखीव दिलं पाहिजे. तुम्ही सुद्धा डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्ही सुद्धा केलं. नेमका अडचण काय आहे आणि आता राज्य सरकार काय सांगतंय, इथलं प्रशासन काय सांगतंय, सर काय सांगतंय, तुमच्या संदर्भात काय घडलंय? आमचं एवढंच म्हणणं आहे सर की आम्हाला येणाऱ्याच्या मधून जरी केलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. काय नेमकं एकंदरीत बीडमधले किती असे सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत, परिचारिका आहेत, त्यांच्या बाबतीत काय म्हणणं आहे, एकूणच प्रशासन काय आहे? येत्या मार्चला या कोरोनाला 2 वर्षे आपल्या या राज्यामध्ये होतात आलेल्याचं आणि या 2 वर्षामध्ये जवळपास 2,000 ते 2,500 कर्मचारी, त्याच्यामध्ये वार्ड बॉय असतील, स्टाफ नर्स असेल, GNM असेल, ENM असेल, डॉक्टर्स असेल, अनेक कर्मचारी या ठिकाणी काम करत होते. कोविड हटवण्याचं काम या ठिकाणी करत होते. परंतु या राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे या अनेक कर्मचाऱ्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत NHM मधील 8 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तसंच कोरोना काळात भरती केलेल्या 364 कर्मचाऱ्यांची सेवा सुद्धा संपुष्टात आणण्यात आली आहे. कोरोनाच्या संकट काळात रक्ताचे नातेवाईक सुद्धा रुग्णांच्या जवळ येताना दिसले नाहीत. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. मात्र आता सरकारनं आम्हाला वाऱ्यावर सोडलं अशी भावना जालन्यातल्या कोविड योद्ध्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातल्या 118 आरोग्य सेवकांना सेवेतून कमी करण्याचे आदेश दिल्यानं या सर्व कोविड योद्ध्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संकटाच्या काळात ज्यांचा कोविड योद्धा म्हणून गौरव केला गेला त्यांना मात्र आज वाऱ्यावर सोडून त्यांच्या आयुष्याशी खेळ खेळला जातोय. आपल्यासोबत अशाच प्रकारचे काही आरोग्य सेवक आहेत ज्यांना शासनाने सेवेतून कमी केलंय. शासनाच्या या निर्णयाबद्दल त्यांना नेमकं काय वाटतं आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या. मॅडम मला सांगा, तुम्ही कोविड सारख्या जीवघेण्या आजारामध्ये काम केला, आज शासनाने तुम्हाला सेवेतून कमी केलंय, तुम्हाला काय वाटतंय, काय तुमची प्रतिक्रिया? सर, मला असं वाटतंय की जेव्हा त्या म्हणजे कोविडमध्ये येण्यासाठी कुणीच तयार नव्हतं त्यावेळेस आम्ही घराबाहेर पडलो आम्ही आणि रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा दिली. त्यावेळेस समाजानेही सुद्धा आम्हाला वाईट टाकलं होतं माहिती का. आणि जेव्हा आमच्या लेकरांना सुद्धा समाजातील लोक खेळू देत नव्हते, कारण की तुझी आई म्हणे कोविडच्या याच्यात काम करायला चालली, तर मग त्यावेळेस शासनानं आम्हाला आमची गरज भासली. पण प्लीज मी हात जोडून विनंती करते शासनाला की त्यांना आमचं काहीतरी करायचं, कमीत कमी आम्हाला 11 महिन्याची NRHMची तरी ऑर्डर द्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. ग्रामीण भागातून येत आहे सर, येत होते सर कोविड ड्युटीसाठी. तर गावामध्ये मला प्रवेश नसताना सुद्धा मी ड्युटीला इथे आले सर, छोटा बेबी घरी ठेवून 2 महिन्याचा. मॅडम मला सांगा, तुम्हाला काय वाटतं? सर, आमचे लहान लहान मुलं होते. आमच्यामधल्या काही मुली अशा आहेत की आम्हाला गावामध्ये प्रवेश नव्हता. आम्ही अक्षरशः पेट्रोल पंपवर झोपून नंतर ड्युटीला यायचं. आम्हाला अशा नूर हॉस्पिटलमध्ये प्रवेश नव्हता. आम्हाला रातोरात आमचे क्वार्टर खाली करायला लावले. आम्ही बेघर होतो. आमच्या बहिणीच्या इथं आम्ही एका रूममध्ये 4 जण राहत होतो आणि त्यात आमच्या सख्यांनी सुद्धा आम्हाला सोडलं होतं. त्या टायमाला शासनाला आमची गरज होती. पण आतापर्यंत हे झालेलं आहे सर की प्रत्येक महामारीमध्ये प्रत्येक वेळेस जे जे योद्धे आले त्यांना यांनी परमनंट करून घेतलेलं आहे. पण आता ही जी महामारी आहे, जेव्हा याच्या अगोदर पोलिओ आला, क्षयरोग आला, प्रत्येक महामारीतून प्रत्येक वेळेस जेव्हा योद्धे आले तेव्हा त्यांनी यांना परमनंट केलं. पण आम्हाला या एवढं मोठं महामारी असताना जेव्हा कोणी नव्हतं निघत तेव्हा आम्ही आलो आणि आम्हाला परमनंटची आम्हाला अपेक्षा नाही आहे सर, कारण एवढा मोठा निर्णय साहेब घेऊ शकत नाही. त्यांना पूर्ण राष्ट्राचा निर्णय घ्यावा लागेल. पण साहेबांनी एवढी तरी मेहरबानी करावी की आम्हाला येणारे 11 महिन्याची ऑर्डर साहेबांनी द्यावी. आणि साहेबांना ही आमच्या प्रत्येक मुलीची कळकळीची विनंती आहे की आम्हाला तुम्ही असं उपाशी बेघर टाकू नका. आम्ही मदतीला शासनाला धावून आलो होतो. 1000 लोकांची आम्ही सेवा केलेली आहे आणि शासनाने आमच्या घराकडं, आमच्या 4 लेकरांकडं आणि आमच्या आजी आजोबांकडे लक्ष द्यावे. आमचा उदरनिर्वाह कसा व्हावा याच्याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला 11 महिन्याची ऑर्डर द्यावी. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला माझं किरायचं घर होतं, ते घर सुद्धा मला खाली करायला सांगितलेलं आहे. शासनाला हात जोडून विनंती आहे की आम्हाला त्यांनी सामावून घ्यावा. विजय कमळे पाटील, न्यूज 18 लोकमत, जालना. मंडळी, कोरोनाच्या संकट काळात या कोविड योद्ध्यांनी कोरोनाला हरवलं, अनेकांचे जीव वाचवले.
पण आज सरकारच्या एका फतव्यानं या सगळ्या कोविड योद्ध्यांना पराभूत केलंय. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या आरोग्य अभियानातल्या परिचारकांना राज्य सरकारनं कामावरून कमी केले. त्यांच्यापैकी 21 परिचारिका 10 ते 12 वर्षांपासून काम करत होत्या, तर 375 परिचारकांना कोरोनाच्या काळात कंत्राटी पद्धतीनं कामावर घेतलं होतं. त्या सगळ्यांची आता सेवा समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता याचा परिणाम आरोग्य विभागावर होणार असून कामाचा ताण वाढणार आहे. कामावरून कमी केलेल्या कंत्राटी परिचारकांना वेतन सुद्धा दिले गेले नाहीये आणि कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कडून राज्य सरकार विरुद्ध प्रचंड संताप व्यक्त होतोय. नेमकी काय स्थिती उद्भवणार आहे किंवा मग या लोकांना कशा पद्धतीच्या अडचणी चाललेल्या आहे आपण त्यांनाही विचारूया. ताई, मला सांगा की तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून काम करत होते आणि कशा पद्धतीची एकंदरीत स्थिती आहे सध्या? मी गेल्या 12 वर्षापासून NHMमध्ये कार्य करत आहे आणि सध्या आम्हाला 31 तारखेला कार्यमुक्तची ऑर्डर दिलेली आहे. डिलेव्हरी 0 आहे उपकेंद्रावर. परंतु मला हे तुम्हाला सांगू द्या की शासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारची प्रसूती करता सुविधा करून दिलेली नाही. आम्हाला डिलेव्हरी रूम नाही आहे. त्या ठिकाणी प्रसूती करता जी माता येईल तिला कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, पाण्याची नाही आणि कोणतीही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसताना आम्ही प्रसूती करण्याकरता तयार असताना आम्हाला सरकारकडून कुठल्याही प्रकारचं सहाय्य मिळत नाही आहे. आणि आतापर्यंत जे काही 0 प्रसूतीवर हे कमी करताना काय कारण दिलं आहे शासनाने? त्यांनी सांगितलं की उपकेंद्रामध्ये प्रसूती नाही आहे, परंतु प्रसूती ही घरी झालेली नाही, संस्थात्मक प्रसूती आहे. माता मृत्यू दर आमच्यामुळेच कमी झालेला आहे आणि संस्थेत प्रसूती आहे. कोणाच्याही जीवाशी आम्ही खेळलेलं नाही. जो काही आरोग्य स्तर उंचावला आहे तो फक्त NHM कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उंचावला आहे. गेल्या जवळपास 12 वर्षापासून जे लोक काम करत होते त्यांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता राज्य सरकारने आता कमी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना आता अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. पुन्हा आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांना विचारूया आपण त्यांना नेमका काय. ताई, मला सांगा कशा पद्धतीने तुम्हाला कमी केलेलं आहे आणि कुठल्या पद्धतीचे तुम्ही काम करत होत्या? आम्ही आतापर्यंत कोविड कर्मचारी म्हणून म्हणजे आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्हाला NRHM अंतर्गत कोविड स्पेशल भरतीमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि गेल्या 13 महिन्यापासून आम्ही कोविडमध्ये काम करत आहे. परंतु 6 महिने सुरुवातीचे झाल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला काढून टाकलं पूर्वसूचना न देता. त्याच्यानंतर वापस आम्हाला 2 महिन्याची, 3 महिन्याची, 15 महिन्याची अशा ऑर्डर देण्यात आल्या. बरं, हे काम करताना कशा पद्धतीने तुम्ही अडचणीचा सामना करावा लागला? आता मी कंटिन्यूमध्ये कोविडमध्ये काम करत असल्यामुळे मी स्वतः पॉझिटिव्ह आली रुग्णांची सेवा करता करता आणि माझ्यासोबत माझ्या घरचे पण पॉझिटिव्ह आले, माझ्या आजूबाजूचे पण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर सुरुवातीला जेव्हा आम्हाला लोक खोली भाड्याने देत नव्हते त्यावेळेस आम्ही आमचं कसं म्हणजे तिथे काम केलं ते आम्हालाच माहिती आहे आणि आम्ही आमच्या स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे. एक संघटना म्हणून काय भूमिका राहणार तुमची? प्रश्न असा आहे का राज्यातील 597 नर्सेस ज्या कारणानं कमी केलेल्या आहेत त्यांना सांगितलेलं काय 0 प्रसूती, परंतु यांच्या सूचना आहे का उपकेंद्र स्तरावर प्रसूती करायची नाही. जे नियुक्ती अधिकारी आहे त्या 3 जिल्ह्याचे नियुक्ती अधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ, मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा, मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी या 3ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळवलेलं आहे की यांना आम्ही प्रसूतीचं कामच दिलं नाही उपकेंद्र स्तरावर. जर प्रसूतीचं कामच दिलं नाही तर तुम्ही यांच्या सेवा समाप्त करता कशा? आणि राज्यातल्या 597 कारण काय देता? निधी नाही. अहो, 3री लाट तुम्हाला कंट्रोल करायची आहे आणि तुम्ही कारण देता निधीचं आणि निधी अभावी जे कोविड काळामध्ये कर्मचारी काम करत होते ते सर्व कर्मचारी यांनी घरी बसवले. बरं, आता पुढल्या याच्यात भूमिका काय राहणार संघटनेची? आमची भूमिका अशी आहे की यांना विनाविलंब यांना कामावर घ्या आणि जे कोविड काळात काम केलेले कर्मचारी ज्यांचं वेतनसुद्धा हे देऊ शकले नाही त्यांना वेतन ताबडतोब यांनी अदा केलं पाहिजे. नाही तर राज्यातले नियमित कर्मचारीसुद्धा यांच्यासोबत आंदोलनामध्ये उतरतील आणि आमच्या ज्या कोविड काळातले कर्मचारी आहे जे कंत्राटी कर्मचारी घेतलेले होते त्यांना आरोग्य अभियानमध्ये नियुक्ती दिली गेली पाहिजे. आणि ही मागणी आहे. या मागणीकरता आम्ही शासनाला 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे. 15 दिवसात जर हा निर्णय झाला नाही तर मुंबई या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही आमचं जे कोविडचं प्रोटोकॉल आहे तो पाळून आम्ही आंदोलन करू आणि त्याकरता आमच्यावर जर गुन्हे जरी दाखल झाले तरी आम्ही ते सहन करणार आणि या कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ पूर्ण महाराष्ट्र उठणार. भास्कर मेरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. मानवतेवर संकट आलं तेव्हा या सगळ्यांचा गौरव सगळ्यांनीच आपण कोरोना योद्धा म्हणून केला. आज योद्धे धारातीर्थी पडलेत. गरज सरो आणि वैद्य मरो असं झालंय का? एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांना चटका लावणारी बातमी. छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस 13चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालंय. वयाच्या 40व्या वर्षी सिद्धार्थनं अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनानंतर त्याच्या लाखो कोट्यवधी चाहत्यांना जबरदस्त धक्का बसलाय. चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा प्रचंड हळहळ व्यक्त होतीये. अनेक जण सोशल मीडियावर पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहेत. सिद्धार्थचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती मुंबईतल्या कूपर रुग्णालयानं दिली आणि देशभरात दुःखाची लाट पसरली आहे. त्याच्या चाहत्यांना तर विश्वास बसत नाहीये की त्यांचा लाडका सिद्ध आज त्यांची साथ सोडून हे जग सोडून निघून गेलाय. लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सिद्धला भावपूर्ण श्रद्धांजली. यासोबत बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.